मुंबईचा वडापाव. 1 वाटी बेसन, त्यात लाल मिरची, हळद, धने, सोडा यामध्ये थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्या. पूर्णपणे मिक्स करून झाल्यावरती फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मला. आता खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण ठेचून घ्या. 2 ते 3 उकडलेले बटाटे घेऊन ते क्रश करून घ्या. एका कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेऊन हळद, मीठ, धनिया पावडर हे पूर्ण मिक्स करून घेणे. मॅश केलेले बटाटे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. थोडा लिंबू पिळून घेतला आहे. चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करून घ्या. त्यानंतर भाजीचे राऊंड शेप मध्ये वडे बनवून आणि हे गोळे बेसनाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्या. आता तेलामध्ये सोडून मस्त गोल्डन होईल तोपर्यंत तळून घ्यायचे. छान वडे तयार झालेले आहेत. आता पावचे 2 भाग करून यामध्ये पुदिन्याची चटणी आणि स्पेशल वडापाव चटणी लावून घ्या. तुम्हाला पण स्पेशल वडापाव चटणीची रेसिपी हवी असेल तर या रील्सवरती कमेंट आणि लाईक करा. यामध्ये 2 वडे ठेवून ते पावसोबत रेडी करा. अशा सोप्या रीतीने मुंबई वडापाव रेडी झाला आहे. या पावसाळ्यात वडापाव आणि सोबत मिरची, मग तर मजाच वेगळी. मस्त. तुम्ही पण हा मुंबईचा वडापाव घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता. मी चालले आता वडापाव खायला.